मी ह्या प्रॉब्लेमवर सोल्युशन घेऊन येत आहे। या प्रॉब्लेममधून बाहेर पडायचं असेल तर अनेक महिलांना वाटतं माझ्यातच काहीतरी कमी आहे, पण खरं कारण ते नाही। एक नंबर सोल्युशन सेल्फ अवेअरनेस। सर्वात आधी तुमच्या मनात रोज कोणते थॉट्स येतात ते ओळखा। तुम्ही स्वतःला वारंवार म्हणता का मी पुरेशी नाही, मी चांगली नाही, माझ्यामुळेच सगळं बिघडतं, सगळ्यांना खुश ठेवणं ही माझी जबाबदारी आहे। हे फॅक्ट्स नाहीत, हे फक्त निगेटिव्ह बिलीफ्स आहेत। जेव्हा तुम्ही त्यांना ओळखायला सुरुवात करता तेव्हाच हिलिंगची सुरुवात होते। 2 सोल्युशन नंबर 2 इमोशनल हिलिंग। आपल्या आजच्या भावना अनेकदा भूतकाळातील जखमातून येतात। कदाचित कोणीतरी तुम्हाला नाकारलं असेल, तुमच्या भावना कधीच ऐकल्या गेल्या नसतील, किंवा तुम्हाला नेहमी स्वतःपेक्षा इतरांना महत्त्व द्यायला शिकवलं गेलं असेल, तर त्या जुन्या इमोशनल वुंड्स आजही तुमचे डिसिजन घेत आहेत। हिलिंग म्हणजे त्या आठवणी विसरणं नाही, तर त्याचं तुमच्यावर कंट्रोल संपवणं। 3 EFT टॅपिंग। EFT टॅपिंग ही एक पॉवरफुल टेक्निक आहे जी तुमच्या बॉडी आणि माइंडला काम होण्यास मदत करते। जेव्हा सेल्फ डाऊट, फिअर किंवा गिल्ट वाढतं तेव्हा EFT टॅपिंग त्या इमोशन्सची इंटेन्सिटी कमी करण्यात मदत करू शकते। हळूहळू मन शांत होतं आणि स्वतःकडे प्रेमाने पाहण्याची ताकद होते। रिमेंबर, लक्षात ठेवा, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हील अँड ब्रीज चॅनलला सबस्क्राईब करा। इथे आपण इमोशनल हिलिंग, EFT टॅपिंग, सेल्फ लव्ह आणि सेल्फ कॉन्फिडन्स बद्दल दर आठवड्यात नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत। हिलिंग म्हणजे स्वतःला पुन्हा शोधणं। थँक्यू।